दृश्य आपण नायगाव मधली पाहतोय। भुजबळ फडणवीस आणि हे दोघं साताऱ्याच्या नायगावात सध्या दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। ढोल ताशाच्या गजरात आणि फुलगुच्छ देऊन मुख्यमंत्री फडणवीसांचं इथे स्वागत केलं जात आहे। छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता साताऱ्याच्या नायगावात दाखल झालेले आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची आज खरं तर जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री आणि नाराज भुजबळांनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला आहे। त्यामुळे चर्चेला खरं तर उधाण आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ हे नाराज होते, मात्र आज फडणवीस यांच्या सोबत त्यांनी प्रवास केलेला आहे आणि सध्या साताऱ्याच्या नायगावमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि त्याच निमित्त या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ हे एकाच गाडीने इथे आलेले आहेत। तर सध्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचं इथे स्वागत केलं जात आहे। साताऱ्याच्या नायगावात आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी आता भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडीतनं आलेले आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस नायगावात एकत्र आलेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून। संतोष, काय सांगाल? भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच गाडीतनं प्रवास केल्याचं दिसतंय। नक्कीच आज नायगावच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे त्यांच्या सोबत आज छगन भुजबळ हे देखील गाडीमध्ये आहेत। याबरोबरच राम शिंदे सर हे देखील त्यांच्या सोबतच आहेत आणि बरेचसे मंत्र्यांचा ताफा देखील यांच्या सोबतच असल्यामुळं एकूणच त्यांनी एकत्रच गाडीचा प्रवास केलेला एकूणच यातून पाहायला मिळतंय। होईनी अगदी नक्कीच संतोष, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय सध्या हा गाड्यांचा ताफा निघालेला आहे। ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ जाणार आहेत। राम शिंदे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं कळत आहे। कार्यक्रमाला जाताना फडणवीस आणि भुजबळ हे या ठिकाणी आपण एकत्र पाहिले। तर एकूणच या भेटीमुळे सध्या सोबत असण्याने चर्चा सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून खरं तर भुजबळ हे नाराज होते, मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ हे नाराज होते आणि त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची सुद्धा चर्चा होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोघांचा एकाच गाडीतनं प्रवास हा चर्चेचा विषय ठरतोय।